नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी आहे। संगमनेर तालुक्यातून गेल्या 29 वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथे एकता कमिटीच्या वतीनं गणबीर बाबा यात्रेनिमित्त भरवण्यात येणारी यंदाची भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ही अतिशय उत्साहात पार पडली आहे। तसेच ही स्पर्धा अद्विक क्रिकेट क्लब मुंबई यांच्या टीमने जिंकली आहे। मुंबई येथील एकता कमिटीच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेमध्ये जवळपास 24 संघ सहभागी झाले होते। 26 मार्च रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना अद्विक क्रिकेट क्लब मुंबई विरुद्ध राजूशेठ डोंगरे प्रतिष्ठान खामोंडी यांच्यामध्ये झालाय। अटीतटीच्या लढतीमध्ये अद्विक क्रिकेट क्लबनं अचूक खेळ दाखवत ही स्पर्धा जिंकली आहे। नुकत्याच या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम समारंभ पार पडलाय। एकता कमिटी मुंबई यांनी ठेवलेल्या प्रथम क्रमांकासाठी 20,000 रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी अद्विक क्रिकेट क्लब मुंबई या संघाला एकता कमिटीचे अध्यक्ष राजू पठाण आणि उपाध्यक्ष आयुब पटेल यांच्या हस्ते वितरण करण्यात आलंय। तसेच सरपंच सोनाली शेटे आणि उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी ठेवलेल्या द्वितीय क्रमांकासाठी 15,000 रुपयांचे बक्षीस आणि ट्रॉफी राजूशेठ डोंगरे प्रतिष्ठान खामोंडी या संघाला सरपंच सोनाली शेटे उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलंय। तसेच राजूशेठ डोंगरे यांनी ठेवलेल्या तृतीय क्रमांकासाठी ठेवलेल्या 10,000 रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी मोरया क्रिकेट क्लब निमगाव सावा या संघाला राजूशेठ डोंगरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलंय। तसेच आरिफ पठाण आणि आरिफ पटेल यांनी ठेवलेल्या चतुर्थ क्रमांकासाठी ठेवलेल्या 5,000 रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी अमृतेश्वर क्रिकेट क्लब कोठे या संघाला आरिफ पठाण आणि आरिफ पटेल यांच्या हस्ते वितरण करण्यात आलंय। या बक्षीस वितरण प्रसंगी सरपंच सोनाली शेटे उपसरपंच सुभाष डोंगरे चेअरमन आदम पटेल माजी सरपंच उत्तम बुरके रमेश शेटे याकूब पटेल तसेच एकता कमिटीचे आयुब पटेल रसूल पटेल आजिम पठाण राज मोहम्मद शेख मनसूर पटेल फारूक पठाण सिराज पठाण बिलाल सय्यद अमजद पटेल राजू पठाण मुस्ताक पठाण सचिन डोंगरे आरिफ पठाण आदी मान्यवर उपस्थित होते। ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी एकता कमिटी मुंबई यांच्या सर्व टीमने अथक परिश्रम घेतला।